भारत मुक्ती मोर्चा व ओबीसी पिछडा वर्ग संघटनेतर्फे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच 2011 पूर्वी पात्र असलेल्या शिक्षकांना टीईटीची परीक्षा ही सक्ती करू नये, रद्द करण्यात यावी, या विविध मागण्यांसाठी यावेळी भारत मुक्ती मोर्चा व पिछडा वर्ग ओबीसी समाजाच्या संघटनेतर्फे यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले आहे। यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, राज्य संयोजक बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्रा हिरे, राष्ट्रीय मूल निवासी पेन्शन संघाचे रवींद्र मोरे, राज्य संघटना समता सैनिक दलाचे विजय निकम, देवीदास पारधे, 12 बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, सुनील देढे तसेच GR चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना आज दिनांक 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। ते आज ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी ओबीसी पिछडा वर्ग यांच्यातर्फे आज निवेदन देण्यात येत आहे। जिल्हाधिकारी यांना काय सांगा? घनश्याम रामकृष्ण चौधरी, राष्ट्रीय ओबीसी महाराष्ट्र सदस्य या नात्यानं मी आपणाशी संवाद साधत आहे। शासनाच्या वतीनं जातीनिहाय जनगणना करण्याची जो निर्णय झालेला आहे, त्या निर्णयाच्या अनुसरून प्रत्यक्ष जातीनिहाय जनगणना होत नाही आहे, तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। त्यानंतर 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मुक्त केलं पाहिजे, कारण त्यावेळेला TET हा विषयच शासनाकडून न होता, त्यामुळे त्यांना तो लागू होत नाही। म्हणून 2011 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET या परीक्षेतून मुक्त केले पाहिजे। नाव सांगा आपलं? घनश्याम रामकृष्ण चौधरी, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा महाराष्ट्र सदस्य। या ठिकाणी आज बहुजन महासंघाच्या वतीने संपूर्ण ओबीसी यामध्ये आम्ही 12 बलुतेदारसुद्धा एक मोठा घटक ओबीसीचा येतो, आणि ह्या घटकाच्या माध्यमातून सुद्धा जी भारत सरकारने यापूर्वी डिक्लेअर केलं की बा ओबीसीची जनगणना आम्ही करणार, परंतु आज पाहावे तो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आमच्या माहितीप्रमाणे कुठलंही पाऊल अजूनपर्यंत या शासनाने उचललेलं नाही आहे। म्हणून ओबीसी महासंघाच्या वतीने आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतो की त्वरित ओबीसींची जनगणना ही झालीच पाहिजे। त्यानंतर दुसरा विषय जो DET परीक्षेच्या संदर्भातला या 2011 जो निर्णय झालेला आहे, या संदर्भातसुद्धा लवकरच शासनाने त्याच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणी आम्ही ओबीसी महासंघाच्या वतीने, 12 बलुतेदार महासंघाच्या वतीने आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसीच्या वतीने या ठिकाणी जाहीर मागणी करतो। मी किशोर सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष 12 बलुतेदार महासंघ जळगाव। देवानंद भाऊ, काय सांगणार? या ठिकाणी निवेदन दिलंय जिल्हाधिकाऱ्यांना। सर्वांना जय मूल निवासी। आज दिनांक 6 मार्च रोजी आज इथे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा व माननीय चौधरी विकास पटेल साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांनी 4 टप्प्यातील आंदोलन घोषित केलेलं आहे। त्यातील हा पहिला टप्पा आहे। तर आंदोलनाचा मुख्य विषय असा आहे की 2011च्या अगोदर जे शिक्षक आहेत त्यांची TET परीक्षा घेण्याचा जो विषय आहे, त्यांना TET परीक्षेपासून मुक्त करण्यासाठी त्याच्या समर्थनात हे आंदोलन आहे। त्यानंतर ओबीसी समाजाची जातवार जनगणना व्हावी याच्यासाठी हे आजचं निवेदन देण्याचा कार्यक्रम आजचा आहे, आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। आणि त्याचसोबत UGC जे बिल आहे ते सक्तीने लागू करण्यात यावं, अशा या 3 प्रमुख मागण्यांसह अनेक आणखी महत्त्वाचे प्रमुख विषय आहेत। त्यासाठी आजचंही धरणा प्रदर्शन, आजचंही निवेदन देण्याचा कार्यक्रम आहे। तर 4 टप्प्यातील आंदोलनापैकी
हे पहिलं टप्प्याचं आंदोलन होतं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्याचं हे पूर्ण भारतातील 725 जिल्ह्यांमध्ये आज निवेदन देण्यात येत आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे येणाऱ्या 23 मार्च 2026 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणा प्रदर्शन करण्यात येणार आहे पूर्ण भारतभर. त्यानंतर जे तिसरं चरण असेल 23 मार्च 2026 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला रॅली प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर माननीय वामन मेश्राम साहेब व माननीय चौधरी विकास पाटील साहेब यांनी भारत बंदची घोषणा 23 एप्रिल 2026 रोजी केलेली आहे. तर अशा प्रकारचं या आंदोलनाचं असणार आहे. त्यातील पहिला टप्पा आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी जात आहोत. धन्यवाद.